Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Dear friends, today we are going to learn the new topic of grammar tense. This is an important topic of grammar. मित्रांनो, आपण जर टेन्सचा विचार केला तर व्याकरणचा सर्वात मोठा भाग हा टेन्सवर डिपेंड आहे. म्हणून टेन्स इज द बेसिक टॉपिक ऑफ ग्रामर. व्याकरणाचा सर्वात मूलभूत घटक असेल तर तो आहे टेन्स. मित्रांनो, ग्रॅमरमध्ये 3 टेन्स आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता प्रत्येक टेन्सला अभ्यासायचं असेल तर आपण प्रत्येक टेन्सला 4 भागांमध्ये डिवाईड करत असतो: सिम्पल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट टेन्स. या विभागणीनुसार आपण प्रत्येक टेन्सचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण सिम्पल टेन्सचा अभ्यास करूया. सिम्पल टेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. मी काही चार्ट्स इथं तुम्हाला काढून दिलेले आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्स याचं आपण स्ट्रक्चर बघूया. यस प्लस व्ही प्लस ओ. इथं यस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. इथं मी सिम्पल प्रेझेंट टेन्सचे काही उदाहरणे दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे आय प्ले क्रिकेट. इथं सब्जेक्ट आहे आय, वर्ब हा ओरिजिनल फॉर्ममध्ये असतो प्ले आणि ऑब्जेक्ट क्रिकेट. दुसरं उदाहरण मी घेतलेलं आहे वी ईट फ्रूट्स. थर्ड ही गोज देअर. फोर्थ शी राईट्स अ लेटर. आता मित्रांनो, आपण सिम्पल पास्ट टेन्स बघूया. सिम्पल पास्ट टेन्स याचं स्ट्रक्चर आहे यस प्लस व्ही टू प्लस ओ. इथं व्हर्बला पास्ट टेन्समध्ये लिहिलं जात असते. आय प्लेड क्रिकेट पहिलं उदाहरण आहे. इथं आय सब्जेक्ट, प्लेड हा वर्ब आहे जो पास्ट टेन्समध्ये लिहिलेला आहे, क्रिकेट ऑब्जेक्ट. आता व्ही टू म्हणजे काय? हा वर्बचा पास्ट टेन्स असतो. मी काही उदाहरणं दिलेली आहे. बघा, बियर हा ओरिजिनल फॉर्ममध्ये आहे जो प्रेझेंट फॉर्ममध्ये आहे. याचा पास्ट बोअर. सेकंड बिकम, बिकमचा पास्ट बिकेम. बिगिन या वर्बचा पास्ट बिगॅन. बाईट या शब्दाचा पास्ट फॉर्म बीट. ब्रेक या वर्बचा पास्ट ब्रोक. ब्रिंग ब्रॉट. कॅच कॉट. आणि चूज या वर्बचा पास्ट फॉर्म आहे चोज. मित्रांनो, तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्समध्ये व्ही टू लिहायचा असेल तर ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावे लागतील, त्याचे पाठांतर करावे लागतील. यासाठी वेगवेगळ्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये लिस्ट दिलेल्या असतात, त्या तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या आणि ते पाठांतर करून घ्या. आता पुढचा टेन्स आहे सिम्पल फ्युचर टेन्स. इथं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल शॉल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, इथं काही उदाहरणं मी दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आय शॉल प्ले क्रिकेट. सेकंड वी शॉल ईट फ्रूट्स. थर्ड ही विल गो देअर. अँड लास्ट शी विल राईट अ लेटर. सध्याच्या काळात आय आणि वी याला विलसुद्धा लावून वापरलं जात असते. आता नेक्स्ट टेन्स कंटिन्युअस टेन्स. याला आपण मराठीतून चालू काळ असं म्हणतो. यामध्ये कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स हे आपण बघणार आहोत. पहिल्यांदा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस वर्ब, वर्बला आय एन जी फॉर्म लागेल प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, इज हा सिंग्युलर सब्जेक्ट नंतर वापरला जात असतो. एम हा फक्त आयच्या नंतर वापरला जात असतो. आर हा प्लुरल फॉर्म असलेल्या सब्जेक्ट नंतर वापरला जात असतो. आता मी इथं काही एक्झाम्पल्स घेतलेली आहे. आय एम प्लेईंग क्रिकेट. इथं आय सब्जेक्ट आहे, एम हा हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर प्लेईंग हा वर्ब आहे, मेन वर्ब, त्याला आय एन जी हा फॉर्म लावलेला आहे आणि क्रिकेट हा ऑब्जेक्ट आहे. सेकंड एक्झाम्पल तसंच वी आर इटिंग फ्रूट्स. थर्ड ही इज गोईंग देअर. आणि चौथं उदाहरण आहे शी इज रायटिंग अ लेटर. मित्रांनो, तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चांगल्या प्रकारे कळालेलं असेलच. आता आपण कंटिन्युअस पास्ट टेन्सकडे वळूया. मित्रांनो, याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वाज किंवा वर प्लस व्ही
म्हणजे काय वर्बला आय एन जी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो इथं मी काही उदाहरणं दिलेली आहेत. आय वॉज प्लेईंग क्रिकेट, आय म्हणजे सब्जेक्ट, वाज प्लेईंग मेन वर्ब त्याला आय एन जी, त्यानंतर क्रिकेट ऑब्जेक्ट. सेकंड एक्झाम्पल वी वर इटिंग फ्रुट्स, ही वॉज गोईंग देअर. आणि शेवटचे एक्झाम्पल शी वॉज रायटिंग अ लेटर. वाज हा सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्यानंतर वापरतात आणि वर हा प्लुरल सब्जेक्ट असेल त्यानंतर वापरतात. नेक्स्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. सब्जेक्ट प्लस विल बी और शॉल बी प्लस वर्बला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. याचं उदाहरण घेतो आहे मी. आय शॉल बी प्लेईंग क्रिकेट, वी शॉल बी इटिंग फ्रुट्स, ही विल बी गोईंग देअर, शी विल बी रायटिंग अ लेटर. आता मित्रांनो आपण तिसऱ्या भागाकडे वळतो आहे. परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण काळ. यामध्ये परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्स यांचा आपण अभ्यास करणार आहोत. इथे मी चार्ट दिलेला आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल आय हॅव प्लेड क्रिकेट, आय सब्जेक्ट, प्लेड वर्ब. हॅव हा प्लुरल सब्जेक्ट, त्याचबरोबर आय, वी, यू आणि दे यांच्यानंतर वापरला जात असतो. आणि हॅज हा ही, शी, इट आणि सिंग्युलर सब्जेक्ट यांच्यानंतर वापरला जात असतो. हॅव आणि हॅज यांच्यामधील किंवा त्यांच्या वापरामधील हा फरक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. इथे आपण हॅव वापरलेला आहे. आणि क्रिकेट ऑब्जेक्ट. सेकंड एक्झाम्पल वी हॅव इटन फ्रुट्स. थर्ड ही हॅज गॉन देअर. नेक्स्ट शी हॅज रिटन अ लेटर. नेक्स्ट परफेक्ट पास्ट टेन्स. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. इथं V3 म्हणजे काय? वर्बचा तिसरा फॉर्म, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. मित्रांनो आपण उदाहरणे घेऊया. आय हॅड प्लेड क्रिकेट. मित्रांनो इथं हॅड नंतर प्लेड हा V3 आहे म्हणजे काय? पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. सेकंड एक्झाम्पल वी हॅड इटन फ्रुट्स, ही हॅड गॉन देअर. आणि शेवटचे एक्झाम्पल शी हॅड रिटन अ लेटर. मित्रांनो आता आपण पुढच्या टेन्सकडे वळतो आहे. परफेक्ट फ्युचर टेन्स. याचं स्ट्रक्चर आहे यस म्हणजे काय? सब्जेक्ट प्लस विल हॅव और शॉल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो प्रत्येक परफेक्ट टेन्सच्या वाक्यामध्ये वर्ब जो आहे हा तिसऱ्या फॉर्ममध्ये राहतो. याचे एक्झाम्पल्स आय शॉल हॅव प्लेड क्रिकेट. सेकंड वी शॉल हॅव इटन फ्रुट्स. थर्ड ही विल हॅव गॉन देअर. फोर्थ शी विल हॅव रिटन अ लेटर. हे सगळे वाक्य जे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. व्यवस्थित स्ट्रक्चर तुम्ही वाचायची आहे, त्याचं मनन करायचं आहे, पाठांतर करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो परफेक्ट टेन्सचा जर विचार केला तर हॅव, हॅज आणि हॅड हे 3 हेल्पिंग वर्ब वापरले जात असतात. आता यामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव आणि हॅज हे वापरले जात असतात. आता विद्यार्थी हॅव आणि हॅज वापरताना गोंधळून जात असतात. बघा आय, वी, यू, दे आणि प्लुरल सब्जेक्ट जर दिलेला असेल तर त्याच्यानंतर हॅव वापरतात. आणि हॅज केव्हा वापरतात? ही, शी, इट. त्याचबरोबर सिंग्युलर सब्जेक्ट असेल, एकवचनी करता वापरलेला असेल तर त्याच्यानंतर हॅज वापरला जात असतो. मित्रांनो ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा वाक्यात उपयोग करत असताना हॅव आणि हॅज वापरायचा असतो तेव्हा विद्यार्थी हे गोंधळतात आणि हॅवच्या ऐवजी हॅज व हॅजच्या ऐवजी हॅव वापरतात व त्यामुळे त्यांची वाक्ये हे चुकीचे येत असतात. म्हणून चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मित्रांनो तुम्हाला वर्बचा दुसरा फॉर्म आणि वर्बचा तिसरा फॉर्म लक्षात घ्यायचं असेल तर तुम्ही एखाद्या व्याकरणाचं पुस्तक किंवा ऑनलाईन तुम्हाला बहुतेक
अनेक लिस्ट मिळून जातात. ते लिस्टचा अभ्यास तुम्ही करा, त्याचं मनन करा, वाचन करा, लक्षात ठेवण्यासाठी पाठांतर करा. मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य करायचं असेल तर V2 पास्ट फॉर्म ऑफ द व्हर्बची गरज पडते. त्याचबरोबर परफेक्ट टेन्सचे वाक्य तयार करायचे असतील तर तुम्हाला पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब म्हणजे V3ची गरज पडते. म्हणून त्याची चांगली तयारी करायची आहे. म्हणून पास्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब हे चांगल्या प्रकारे वाचून ठेवायचं आहे. मी इथं एक लिस्ट दिलेली आहे जिथं व्हर्बचा ओरिजिनल फॉर्म, त्याला आपण प्रेझेंट फॉर्म म्हणतो, तो दिलेला आहे. त्या व्हर्बचा पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म हे दिलेले आहेत. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण पास्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब वापरत असतो. तर परफेक्ट टेन्स मग तो परफेक्ट प्रेझेंट असो, परफेक्ट फ्युचर असो, परफेक्ट पास्ट असो, तिथं पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द व्हर्ब वापरत असतो. बघा, बियर, बोर, बोर हा पास्ट आहे, बॉर्न हा आहे पास्ट पार्टिसिपल, बिकम, बिकेम आणि पुन्हा बिकम, तिसरा बिकम जो आहे हा पास्ट पार्टिसिपल आहे. बिगिन, बिगॅन, बिगन, बिगॅन पास्ट, बिगन पास्ट पार्टिसिपल. बाईट, बीट, बीटन. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. कॅच, कॉट, कॉट. बऱ्याचदा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म हे दोघंही सारखे असतात, त्याला आपण रेग्युलर व्हर्ब असे म्हणतो. नंतर चूज, चोज, चोजन. कम, केम, कम. डू, डीड, डन. हे सर्व वर्ब त्यांचे पास्ट आणि त्यांचे पास्ट पार्टिसिपल आहेत. असे अनेक वर्ब्स आहेत, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवायचे आहेत. आता आपण शेवटच्या टेन्सकडे वळतोय, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे काय? पूर्ण अपूर्ण काळ. सर्वप्रथम मित्रांनो, आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करूया. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅज बीन ऑर हॅव बीन प्लस व्हीला ING, वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. आय हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. सेकंड, वी हॅव बीन इटिंग फ्रूट्स. थर्ड, ही हॅज बीन गोईंग देअर. हॅज का वापरला आहे? इथं ही आलेला आहे म्हणून. फोर्थ, शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. हॅज का शी वापरलेला आहे. ही, शी, इट. त्याचबरोबर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर हॅज वापरतात. चला तर मित्रांनो, आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. याचं स्ट्रक्चर आहे यस प्लस हॅड बीन प्लस वर्ब, वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट. याचे एक्झाम्पल्स, आय हॅड बीन प्लेईंग क्रिकेट. सेकंड, वी हॅड बीन इटिंग फ्रूट्स. थर्ड, ही हॅड बीन गोईंग देअर. आणि चौथं, शी हॅड बीन रायटिंग अ लेटर. आता पुढचा टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॉल हॅव बीन ऑर विल हॅव बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. याचे एक्झाम्पल्स, आय शॉल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट. सेकंड, वी शॉल हॅव बीन इटिंग फ्रूट्स. थर्ड, ही विल हॅव बीन गोईंग देअर. आणि शेवटचं, शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. मित्रांनो, लिहिताना तुम्हाला शॉल हॅव बीन आणि विल हॅव बीन हे थोडं लॉंग वाटते, परंतु यातील एकसुद्धा शब्द सुटायला नको, त्यामुळे तुमचं जे वाक्य आहे ते चुकीचं येऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला जर टेन्स हा टॉपिक पक्का करायचा असेल तर प्रत्येक टेन्सचं स्ट्रक्चर, त्याचबरोबर वर्बचे फॉर्म्स, प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्याचबरोबर भरपूर एक्झाम्पल्सचा तुम्ही सराव करायचा आहे. तुम्हाला ती लिहून काढायची आहे. तोपर्यंत टेन्स हा पक्का होणार नाही. चला तर मित्रांनो, आपण इथे थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.